राहुरी म्हणजे काय कुठं परग्रहावर नाहीये, कुठच्या परराज्यात नाहीये की नाही हा आमच्या महाराष्ट्राची त्याची राजकीय संस्कृती नाही असं म्हणायला वाव नाहीये. तुम्ही पुण्यातली राजकीय संस्कृती जेव्हा महाराष्ट्राची सांगता बारामतीमध्ये, मग ती राहुरीत का नाही पाळली? राहुरीत किती गंमत घडली. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जाऊन कुणाला भेटलेले? भाजपाच्या नेत्यांना. उमेदवारी देता का उमेदवारी करत? त्यांनी जेव्हा नाकारलं तेव्हा त्यांनी काय केलं? ते लढण्याची तयारी करू लागले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांचा एबी फॉर्म तयार केला. मात्र त्याच वेळी आधीचा त्यांचं जे वागणं होतं ते लक्षात घेत त्यांनी पर्यायी फॉर्म पण तयार ठेवले. तिकडे राष्ट्रवादीकडे स्वतःचा उमेदवारी नव्हता, कारण प्राजक्त तनपुरेंना विखे पाटील, रवींद्र चव्हाण भेटल्यानंतर जे त्यांच्यात परिवर्तन झालं, त्यांना जो साक्षात्कार झाला की अरे विकासाच्या कामांसाठी मी लढत होतो, ती कामं तर होत आहेत, मग लढू कशाला उगाच. मुळात थोडस भविष्यासाठी सांगून ठेवतो, या पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करताना आपल्याला दरवेळी भविष्यातील महाराष्ट्रातील विधानसभेच्या लोकसभेच्या 50% वाढणाऱ्या जागा, मतदारसंघ 2 मतदारसंघाचे 3 होतील, त्याचा संपूर्ण विचार करून एखाद्या राजकीय नेत्याचा समंजसपणा सुद्धा त्याची व्याख्या करावी लागेल. त्यामागे वेगळं काही दडलंय का याचा शोध घ्यावा लागेल. जसं ते कोल्हापुरात समर्जित घाटगेंच्या बाबतीत आहे, तसंच इकडं प्राजक्त तनपुरींच्या बाबतीत राहुरीत सुद्धा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुन्हा तिकडे होता का शरद पवारांकडे उमेदवार? नव्हता. मोकाटे कोण? गोविंद मोकाटे. ते मुळात ठाकरेंचे. दत्तक कोणी घेतले? पवारांनी. लढवलं कुणा विरोधात? ज्या दिवंगत आमदार म्हणजे शिवाजीराव कर्डिलेंचं निधन झालं त्यांच्याच मुलाविरोधात. बारामतीचं न्याय राहुरीत मात्र नसतो. हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील दुटप्पीपणाचं उघड उदाहरण आहे.